मान्य झालं? माझं नाव विजय पाटील, मी पेन्शनर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. हे सगळे पदाधिकारी आहेत, सहकारी आहेत. आणि आमचा जो महत्वाचा इश्यू आहे तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगासंदर्भातला आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आपण सप्टेंबर 2023 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सगळ्या अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे आपले पत्रव्यवहार झालेले आहेत, परंतु अजूनही त्याच्यावरती निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने अशी प्रचंड मागणी करण्यात आली की आता एक मोठं आंदोलन छेडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही पाठीमागे तुमच्या जर बघाल तर कॅमेरा तुम्हाला कळेल, जवळजवळ 600-700 लोक आपले सेवानिवृत्त कर्मचारी हे आजच्या आंदोलनात उपस्थित आहेत. खरं तर यांचं आता यांनी मैदानात उतरूच नये अशी अवस्था त्यांची आहे शरीराची. कारण यांचं वय आता 60 ते 90 वर्ष वयोगटातली मंडळी आहे आणि आपल्या हक्कासाठी यांना रस्त्यावर उतरायला लावणं ही शर्मेची बाब आहे प्रशासनाच्या दृष्टीने. लक्षात, हे काय त्याला शोभणारं नाहीये. याचा अर्थ प्रशासन फेल आहे. प्रशासन आपली भूमिका, आपलं काम नीट करत नाही. म्हणूनच तर एवढे सगळे बुजुर्ग मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे आपल्या हक्कासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं हे नोबल कॉज आहे. मुलांना शिकवणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्रीय कर्तव्य केलेल्या लोकांना तुमच्या हक्कासाठी असं उन्हातानात पावसामध्ये यायला लावणं याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही. हे प्रशासनाला कळलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि आता या आंदोलनामध्ये आम्ही 700 लोक सहभागी झालेले आहेत. आज सकाळी आम्हाला महापौरांनी बोलवलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची भेट झाली नाही. परंतु आता आम्हाला माननीय अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे मॅडम यांनी बोलवलं होतं. पोलीस माध्यमातून आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाकडून 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. पुढील 10 दिवसामध्ये आम्ही याच्यावरती नक्की निर्णय देऊ अशी त्यांनी आम्हाला कमिटमेंट केलेली आहे. आम्ही त्यांना तेही सांगितलं, जर 10 दिवसात निर्णय झाला नाही तर याच्यापेक्षा पुढचं जे आंदोलन होईल ते मोठं होईल आणि मग त्याच्यामध्ये काही लोकांचे बळी पण जातील. स्पष्ट भूमिका आमची आहे. इथपर्यंत हा जो पाठीमागे क्राऊड बसलेले सगळे कर्मचारी हे वैतागलेले आहेत, हे अतिशय त्रासलेले आहेत. त्यामुळे आणि यांचं वय आता कुठं 70 आहे, 85 आहे, 70, 75, 90 पर्यंत आहेत. त्यातल्या एखाद्याचं काय सांगू शकतो. आज इथे बसले सभागृहामध्ये इथे मोर्चाला, आता त्या चौवरून मॅडम आल्या, त्यांचं वय 80 आहे. जाताना यांचं काय झालं तर उद्या मर्यादा रस्त्यामध्ये, तर याचा प्रशासनाने अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि ही जाणीव आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय अतिरिक्त आयुक्त यांना सांगितलेली आहे. तर त्या अस्वस्थ होत्या त्या स्वतः, कारण त्या 10-15 मिनिटांमध्ये बसल्या नव्हत्या. आम्ही बसलो होतो परंतु त्या उभे राहून आमच्याशी बोलत होत्या. एवढ्या त्या सुद्धा गंभीर आहेत. आणि म्हणून त्यांनी विनंती केली की तुमचं जे उपोषण आहे किंवा आंदोलन थांबवा. पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यावरती मी संपूर्ण आमच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने बैठक लावते आणि याच्यावरती निर्णय तुम्हाला देते. 10 दिवसाची त्यांनी मुदत मागितलेली आहे. आम्ही चला ठीक आहे, आतापर्यंत एवढा विश्वास ठेवला, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून बघतो. पण त्याच्यानंतर मात्र मग वेगळ्या प्रकारे आंदोलन छेडलं जाईल. आता आजचं आंदोलन आम्ही इथं थांबवणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे मुदत मागितलेली आहे. आम्ही नाही बोललो, आम्ही तर निर्णयावर ठाम होतो, पण त्यांनीच मुदत मागितली. मी त्याला म्हटलं ते 15 दिवस बोलले, आम्हाला वेळ द्या. म्हटलं मग 15 दिवस की 8 दिवस, 10 दिवस नक्की सांगा. मग त्या म्हणला किमान 10 दिवस तरी मला वेळ द्या, मी संपूर्ण माहिती घेते, याच्यावरती निर्णय घ्यायला मला सोपं जाईल. पण आम्ही त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांना अल्टिमेट दिलं होतं, पण त्यांनी मुदत मागून घेतली आमच्या शिष्टमंडळाकडून 10 दिवसाची. आम्ही त्यांना दिलेली आहे. आणि जर त्याही उपर नाही झालं तर मात्र मग वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडू. माझं नाव अनिता राऊत. आज आम्ही इकडे पेन्शनर लोक सगळेजण उपस्थित आहोत आणि या उपस्थितीसाठी सगळेजण म्हणजे जवळजवळ पुणा, सातारा ह्या इथून सर्वजण जमा झालेले. ते पीडित आहेत, व्याधी कोणाकोणाला झालेली आहे, तरीही ते इथे आलेले आहेत. आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला 7वा आयोग लागू करावा. आज आम्ही प्रत्येक जणांना भेटायला जातो ना, त्यावेळेला फक्त आम्ही त्यांना आमची व्यथा सांगतो, परंतु कोणी आमची व्यथा ऐकून घेत नाही. तेच आम्ही सांगतो, पण कोणी आज आम्ही 10 दिवसाने सांगतो, 5 दिवसाने सांगतो, हे असंच सांगितलं जातं. ह्याच्यावरती आम्हाला कोणताही ठोस उत्तर दिलं जात नाही. आजही आयुक्त आहेत किंवा महापौर आहेत यांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा आम्हाला त्यांनी कोणताही जबाब आणि कोणतीही संयुक्त मीटिंग अजूनही दिलेली नाही. तरी शासनाने ह्या आलेल्या लोकांचा विचार करून, त्याच्यावर गांभीर्याने विचार करून काहीतरी ठोस निर्णय द्यावा अशी आमची सर्वांची विनंती. त्याच्यासाठी आम्ही पुढच्या आंदोलनाला तयार आहोत.
शासनाला हे कळलं पाहिजे की आम्ही एवढे जण जर पावसामध्ये उभे राहून एवढं करतो तर इथपर्यंत आणून देण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांचीच आहे ना. त्यांनीच दिलं ना आम्हाला इथपर्यंत. आम्हाला काय इथे आंदोलन करायला लागलं? जर त्यांच्याकडे आम्ही या संयुक्त मिटिंग घेतल्या होत्या, लावा म्हणून सांगत होतो, त्या लावल्या नाही, म्हणूनच आज आमच्या या एवढे वृद्ध झालेले आहेत लोक, त्यांना इथे येण्याची गरज लागली.